फक्त तुम्ही काय करा, अनुष्का तू जाऊ शकतो बेटा, ठीक आहे. हे का फक्त असं तुम्हाला जर काही काम असेल तर तुम्ही जाऊ शकता, ठीक आहे. मी फक्त एवढं सांगायला आलो होतो, जे नवीन आता जसं ओल्ड आले, अनुष्का त्यांच्या नावं टाकल्यामुळे आलेत, म्हटलं यांच्याशी आधी भेटून घेऊ, पण तरी आले नाही आहे. तरी अजून जर का संध्याकाळी जमलं तर मी संध्याकाळी लेक्चर टाकेल, त्यात पण तुम्ही अवेलेबल राहा, म्हणजे जेणेकरून जे काही नवीन ॲड केले मी ते पण तुम्हाला समजून देईल, ठीक आहे. ओके, मी सर्वांची लिस्ट तुम्हाला व्हॉट्सअप करून देतो. हां तसं करा सर. आणि मी असं म्हणत होतो, फक्त फोन नंबर जे ओल्ड स्टुडंट आहे ना, जे आता मागे आता तुम्ही जे सांगितले ते मला महत्त्वाचे आहेत, कारण की त्यासोबत तेव्हाचे स्टुडंट आहेत जेव्हा ते सायबर सिक्युरिटी मी कंप्लीट करवली होती मुलांची. आता जी लिस्ट टाकली सर, ही आता तुम्ही आपण यांची परीक्षा बाकी आहे, सायबर सिक्युरिटी वगैरे बाकी, जी तुम्ही लिस्ट टाकली मला. सायबर सिक्युरिटी भी बाकी आहे. हा, ज्यांचे सायबर सिक्युरिटी वगैरे सर्व परीक्षा झालेल्या आहेत त्यांची आपण ट्रिपल सी संपून टाकू. नवीन असतील म्हणून त्यामुळे. हा, तुमचे आता भरपूर दिवस गॅप झाला त्यामुळे तुमच्या लक्षात नाही राहिलं ते. सर आमचं झालंय सायबर सिक्युरिटी. हा नाही, ज्यांचे झाले बेटा त्यांचे होऊन जाईल. फक्त ज्यांचे बाकी आहे म्हणजे आता न्यू स्टुडंट, ज्यांचे सायबर सिक्युरिटी वगैरे बाकी परीक्षा झालेल्या आहे ना, त्यांचे सर्वांचे आपण ट्रिपल सी वगैरे सर्व कम्प्लीट करून घेऊ. आणि म्हणजे ज्यांचे फक्त बाकी असतील ते हे करून घेऊ. ओके सर. मी सर तुम्हाला लॅपटॉप आला का तुमच्याकडे? हा आला सर. आला का? तुम्ही आता कंटिन्यू राहणार का? हा, आता तुम्ही अगर कंटिन्यू राहतील तर मग सर्व विद्यार्थ्यांना खुशी पण होईल सर. सर आता मी कंटिन्यूस करणार सर. उलट मी आता बेटा तू कुठल्या याच्यातली गावाची? रावेर है ना, रावेरची. आणि गणेश मुक्ताईनगर. रावेर. मग तुम्हाला सर व्यवस्थित शिकवत होते का अजून कोणी होते ते? सर खूप छान न्यू स्टुडंट आहे. सर मी ओल्ड स्टुडंट. सर खूप छान शिकवतात. सरांचं म्हणजे सरांकडनं जे शिकवलं जातं तो प्रत्येक डाऊट क्लिअर होतो. असं आणि असं कधीच राहत नाही की आम्हाला त्याचा डाऊट आहे आणि सर सांगत नाही. आम्ही इतर वेळेस तरी कॉल केला की सर आम्हाला हेच समजलं नाहीये तरी सर सांगतात, खूप छान समजावून सांगतात. थँक्यू. मला काहीच येत नाही पण. सर माझ्याकडचे कमीत कमी 100च्या आसपास विद्यार्थी आहे. सर्वांचे असंच म्हणणं आहे की साहिल सर जे शिकवतात ते कोणीचे आम्हाला तेवढा व्यवस्थित कोणी शिकवला नाही बुवा. म्हणून तुमच्या सर्वांचे सर्व विद्यार्थ्यांचे प्रेम तुमच्यावर आहे, म्हणून क्लास तुम्हीच घ्यावा. मी उलट त्यांना म्हटलंय ना सगळ्यांना सॉरी म्हणून, आता एवढा गॅप पडला म्हणून की नाही इतकं असं मला पण काही म्हणजे एवढं मनात ते मुलांच्या म्हटलं ठीक आहे. नाही मुलांना काही हे नाही, पण कसं आहे तुम्ही शिकवलं की पोरांच्या भरपूर सर मी अशा उद्देशाने नाही शिकवते की पोरांना फक्त आता क्लासचा फॉर्म भरलाय पोरांनी आणि हे ट्रिपल सीची एक्झाम करून झाली मुलांची आणि मग त्यांना सोडून द्यायचे किंवा त्यांना काही इथं काही उलट काही नवीन काही क्लासेसमध्ये जुळलं किंवा काही योजनेमध्ये काही नवीन जुळलं उलट त्यांच्यापर्यंत ती माहिती पोहोचवली जाणार आहे. मी या उद्देशाने घेतो. ही आधी मार्गदर्शन पण चांगलं करता सर तुम्ही. बाकी मार्गदर्शन बी चांगलं करता तुम्ही. आता मागच्या वेळेस पोरांना कुठल्या परीक्षा होती त्या संदर्भात तुमच्या वास्तविक तुमच्या विषयाशी त्याचा काही संबंध नसताना तुम्ही त्याविषयी त्यांना लेक्चर दिलेलं होतं. हे खरंच मी सांगतो. पुढे 10वी-12वी नंतर त्यांच्या कामात येईल ना सर ते. आणि जेव्हा मी खरंच सर विचार करतो ना बाहेरच्या जेव्हा क्लासेसचा विचार करतो तर मग आणि लिनस आणि आपल्या क्लासेसचे सर्व विद्यार्थ्यांना सर हे सांगितले की जे फ्रीचे ज्ञान भेटले ते सर्व गोळा करून घ्यायचं बुवा असं. ते कुठेच भेटत नाही. आपले विद्यार्थी चांगले त्यामुळे काय हरकत नाही, ते त्यांना करायला पाहिजे, बोर नाही होत त्यांना, ते करून घेतात. उलट सर इथं पुण्याला इतके इच्छुक पोर आहे सर, तुम्हाला काय सांगू. फक्त म्हणजे त्यांना मी फक्त सांगितलं, त्यांना माहित होतं जसं मी त्यांच्याशी माझी भेट झाली जेव्हा त्यांना कळलं तर त्यांना सांगितलं ट्रिपल सीची ओळख दिली मी, तर तेव्हा त्यांना इतकी जागृती झाली सर. ते जेव्हा त्यांना कळलं की बुवा तर ते रेग्युलर इथे येऊन बसतात लेक्चरला माझ्याकडे. तुम्ही काय आता माझ्याकडे इथं काही सेटअप नाही पूर्ण, तर काय म्हणतात सर आम्ही घेऊन येतो लॅपटॉप, त्यांचं लॅपटॉप घेऊन येतात माझ्याकडे, इथं बसतात आणि सांगतात की सर तुम्ही सांगा. मी इथं म्हणजे ते प्रॅक्टिकल वगैरे करणं चालू करून दिलं त्यांना. ट्रिपल सीचं एक्झाम तुम्ही सांगितलं आता इथं पण भरपूर एकही मीटिंग घेतली नाही, पोरांना मीटिंग बी घेतली तरी पण पोरांनी व सरांनी मीटिंग घेतली बुवा.
त्यांची शंका दूर होऊन गेल्या असतात. ते मी तेच म्हणत होतो, म्हटलं नाही यांच्या काही शंका असतील, काही डाऊट्स असतील ते क्लिअर करायचे. तरी काही विद्यार्थी येतात फक्त बघायला. आता ही मनीषा 2 वेळेस होऊन गेली. मनीषा तुला प्रश्न विचारले ती ते पण नाही सांगत आहे. आवाज येतोय का मनीषा? हॅलो 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 मनीषा, आवाज येतोय का? हॅलो हॅलो हो मनीषाला आवाज जात नाहीये. मॅडमचं काम आहे ना मार्केटिंगचे. मॅडम मार्केटिंग चांगलं करू शकतात. अहो आणि पोरांच्या शिक्षणाचं काम तुमच्याकडे आहे, त्यामुळे तुम्ही त्याच्या मनीषा येतोय आवाज आता? मी असं म्हणत होतो बेटा की तू कोणत्या हो येतोय सर. कुठून भरलेला म्हटलं फॉर्म? मी चोपडावरून सर. चोपडा, ओके. तुझं आता मागे लेक्चर केले होते का बेटा तू? हो केलं ते. मी असं म्हणत होतो की आता रेग्युलर लेक्चर चालू झालेले आहेत, तर तुम्ही हे लेक्चर अटेंड करा. इथं रेग्युलर आता जर का तुमचं काही बाकी असेल तर इथे डाऊट्स क्लिअर होतील. काही प्रश्न असतील तुमचे तर त्या मीटिंगमध्ये मांडावेत असं मी म्हणत होतो. तुमच्या आता 12वीला आहे तू का 11वीला आहेस? हॅलो मनीषा. हो सर. हॅलो हॅलो. आता कोणत्या येतोय एक्झाम सर वगैरे आहेत ना तुझ्या? काय एक्झाम वगैरे आहेत? काय? एक्झाम वगैरे तुमच्या पण चालू आहेत का भाऊ असं विचारतो? नाही सर. ओके, मग रेग्युलर अटेंड करायचं आणि इथून एक रोल नाही, नंबर नाही. मिळाला तो कंटिन्यू ठेवायचा बेटा, ठीक आहे? कारण की CCCच्या एक्झाम करवायचं आहे हो. तुम्हाला, ठीक आहे? त्यासाठी जर तुम्ही लेक्चर मागचे अटेंड नसतील केले हो. तर तुम्ही हे नवीन लेक्चर अटेंड करून मग एक्झामला बसायचं आहे, ठीक आहे? हो सर. आणि सरांनी जे होमवर्क टाकले होते ते केले का तुम्ही? नाही, हे नवीन वाटते सर, यांनी नवीन हो झालं. केले का तू? काल का परवा सरांनी काल का परवा टाकले होते बघा. हो झाले. सर संध्याकाळी रोज 6 ते 9 ना, आपला सॉरी 6 ते 7 ना सर? 6 ते Classes? मी टाइम डिक्लेअर करतो, ठीक आहे? ओके, हा ठीक आहे. टाइम पण आणि बेटा तुमच्याकडे जे पण विद्यार्थी आहेत त्यांना सांगा की साहिल सरांनी क्लास चालू केलेले आहे म्हणून. मनीषा मडगुळे, सर्वांनी. तुमच्या चोपड्याचे जे काही विद्यार्थी असतील प्लीज त्यांना कळवा. तुम्ही जर का तुमच्यासोबत भरलेले विद्यार्थी असतील तर त्यांना सांगा की लेक्चर चालू झालेले आहे ऑनलाईनला, तर तुम्ही तिथे येऊन तुमचे प्रश्न मांडू शकतात. जे काही प्रश्न असतील क्लासेसशी रिलेटेड ते मला इथं क्लिअर करावेत, ठीक आहे? अन्यथा जर का तुम्ही क्लास अटेंड नाही केली किंवा काहीच रेग्युलर क्लास अटेंड नाही केली समजा तुम्ही, तर तुम्हाला एक्झामला पण बसून दिलं जाणार नाही, कारण की घेतलीच जाणार नाही एक्झाम. आणि ट्रिपल्स एक्झाम बिना लेक्चरचे तुम्ही होऊ शकत नाही पास, करणारच नाही तुम्हाला नेमकं त्याचा अर्थ किंवा कसं करायचं म्हणून, ठीक आहे? म्हणून 1-2 लेक्चर तरी अटेंड करा. ज्या लेक्चरमध्ये मी सेल्फ स्टडी तरी सांगून तुम्हाला की कसं करायचं, नका करू मग तुम्ही रेग्युलर अटेंड, किंवा रेकॉर्डेड पण तुम्ही बघू शकता. ओके, ठीक आहे, चालेल सर, मग ऑफ करू? ओके बाय. ओके ओके हो थँक्यू. बाय बाय सगळ्यांना. सर माझा एक डाऊट होता. हा विचारा, मी त्यासाठी झालेलो आहे. सर मी म्हणत होती की म्हटलं जर NILET आपल्याला ऍडमिशन घ्यायचं नसलं CCC देऊन, तर त्यानंतर आपण COEP ला वगैरे ट्राय केलं तर मग आपलं होऊ शकतं का नाही होऊ शकत, का फक्त NILET होईल? बघ, मोठा फरक आहे. असं नाही की NILET CCC असल्यावरच घेतं, असं नाही आहे मुद्दा तिथं. CCC एक बेस आहे. जर का तू CCC केला तर NILETमध्ये जेव्हा तू इंजिनिअरिंग करतेस तर तिथं फर्स्ट इयरची टेन्शन घेण्याची गरज नाही, कारण की मी जे इथून तुला शिकवलंय किंवा तू जी बुक पाहत गेली आतापर्यंत CCCची, तर ती एक पहिला सेमिस्टर तुझा पूर्ण करून देते. म्हणजे पहिला सेमिस्टर तुला दुर्लक्ष डायरेक्ट, कारण की जो सिलेबस त्यांचा पहिल्या सेमिस्टरचा असेल किंवा 2 सेमिस्टरचे जे असतील तो पूर्ण CCCमध्ये असेल. जो CCCचा सिलेबस तुम्हाला उचलून रिपीट करतील. माझी शिकवण्याची पद्धत वेगळी मराठीमध्ये, मी प्रत्येक शब्द मला इंग्लिश येत नाही तर मी पण प्रत्येक मराठीमध्ये बोलतो, म्हणून तिथं काही वेगळं असेल. तिथं इंग्लिश चांगले मोठे अनुभवी टीचर असतील तुम्हाला शिकवण्यासाठी, जे इंग्लिशमध्ये ते एक्सप्लेन करून देतील फर्स्ट सेमिस्टर. जी नायलीची गोष्ट आहे. आता NILET का सांगतो मी प्रत्येक वेळेस, आता तू CET दिलीस, 2 अटेम्प्ट द्यायचे, म्हणजे 2 अटेम्प्टमध्ये दोन्ही क्लासेसचे जे पर्सेंटाईल आहे तुझा वाढून जाईल, म्हणजे कॉम्पिटिशन वाढून जाईल. म्हणजे तू स्टडी जर का थोडीशी पण कमी केली असेल, तुझं पर्सेंटाईल कमी येईल. पर्सेंटाईल कमी आला तर तुला
हे करावं लागेल की गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागला नाही तर तुला हे करावं लागेल, आपल्यासाठी दुसरं कॉलेज, प्रायव्हेट कॉलेज बघावं लागेल, बरोबर. प्रायव्हेट कॉलेज केलं तिथं फीज द्यावी लागतील तुला, तशी फीज दिली त्या पद्धतीने तुला सडेल तर. आणि जितकं चांगलं कॅम्पस, समजा तुला तिकडनं चांगलं ते प्लेसमेंट देतील तितकी जास्त फीज ते असते कॉलेजची. ते कॉलेजवर डिपेंड करतं प्रायव्हेट म्हटल्यावर. पण प्रत्येक विद्यार्थ्याची आता तुझी पण एक इच्छा असेल की सर मी एक्झाम मनापासून याच्यासाठीच देते की मला एक गव्हर्नमेंट कॉलेज भेटावं आणि तिथून मी पास झाल्यावर मला लवकर प्लेसमेंट मिळावी. कारण की गव्हर्नमेंटमध्ये जर का आपण गव्हर्नमेंटचे सर्टिफिकेट दाखवले तर आपल्याला पहिले प्राधान्य भेटेल किंवा आपला एक वेगळा व्ह्यू पडेल तिथं की नाही याने गव्हर्नमेंटमधून केलेले, ह्या गव्हर्नमेंट कॉलेजमधून याने ॲडमिशन घेतलेलं आहे, असं प्रत्येक ठिकाणी आहे, बरोबर की नाही. म्हणून आतापर्यंत जे विद्यार्थी आहेत ना, जितके पण मेहनत करतात CETमध्ये त्याच्यासाठीच की एक गव्हर्नमेंट कॉलेज भेटलं पाहिजे. पण तुझे जे क्लासची मुलं असतील 90% त्यांना माहिती नाही आहे की नायलेट एक सेंट्रल गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी असून ती पण एक BTech डिग्री प्रोव्हाइड करते मुलांना आणि तिथून पण तुम्ही एक्झाम द्यायला जाऊ शकता. एक एंट्रन्स एक्झाम असते ती द्यायची, डायरेक्ट सिलेक्शन होऊन जातं, फीज पण कमी होऊन जाते तुमची आणि कॉम्पिटिशन पण भरपूर कमी आहे आणि शिक्षण पण तुम्हाला चांगल्या दर्जाचं मिळतं. कळतंय. जसं सेंट्रल लेवल करतं ना, सेंट्रल लेवल कॉलेज असल्यावर म्हणजे तिथं सगळं सेंट्रल लेवलचे नियम लागू होतात. जर तू कोणत्या कॅटेगरीमध्ये येत असेल तर तुला पूर्ण फी पण माफ होईल. आणि तुम्हाला प्रश्न काय केला की CCC एक्झाम दिल्यावरच आपण करू शकतो का. आता तू नायलेटला केव्हा ॲडमिशन घ्यायचं मी तुला सांगतो. CETला कमी मार्क्स पडले आणि तुला गव्हर्नमेंटला पाहिजे होतं ॲडमिशन आणि तुला भेटलं नाही, मग तुझ्याकडे एक शेवटचा अजून पर्याय आहे जो अजून 2 महिन्यानंतर ओपन होतो. म्हणजे तुझी एक्झाम देऊन झाली, इथं मुलं कॉलेजमध्ये चालू होऊन जातील. CETचे मुलं आहे ना ते कॉलेजमध्ये रेग्युलर जातील आणि इथून अजून नायलेटची ॲडमिशन चालू बी नसेल होते, त्यात चालू एक्झाम होतील बारे तिथं. म्हणजे तुझ्याकडे भरपूर वेळ असतो नायलेटसाठी ॲडमिशन घ्यायला. एकदम विचार करून तू तिथं जाऊ शकते. कॅम्पस खूप छान आहे, तिथं फॅसिलिटी पण छान भेटतात आणि मी असे मुलं पण बघितले जे CET देऊन पुण्यासारख्या कॉलेजमध्ये येतात, इथं सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये येतात. ऐकलं असेल तुला, आहे ना, बरोबर का. हो सर. अमरावतीचे कॉलेज आहेत. तुझी इच्छा कुठे आहे ॲडमिशन झालं पाहिजे म्हणून आपलं. सर COEP नाही तर मगरवाडी. कुठे. COEP पुणे नाही तर मगरवाडी पुणे. ह्या 2 ठिकाणी झालं पाहिजे. आता पुण्याची एक मोठी युनिव्हर्सिटी आहे पण कट ऑफ तसा लागतो, कट ऑफ जसा आहे जातो. पण मी आशा करतो की तू हुशार आहेस, तुझं काही ताण नाही. माझ्या मते झालं पाहिजे. मी प्रेयर करेल देवाला की तुझं होऊन गेलं पाहिजे पुण्यालाच, ठीक आहे, किंवा तुला जिथं पाहिजे तिथं. पण तसं स्टडी तुम्ही ठेवा. आणि ह्यावेळेस उलटं मला म्हणजे नवल वाटतं की ह्यावेळेस 2 अटेम्प्ट केले बाबा त्यांनी. विचार कर, ज्यांचं PCMB आहे, जो 2 वेळेस तुक्के मारायच्यासाठी तो 2 वेळेस एक्झाम देतो, त्याला 4 वेळेस एक्झाम द्यावं लागणार आहे. म्हणजे 2 अटेम्प्ट हे म्हणजे तो नुसता एक्झाम द्यामध्येच ते होऊन जाईल. आहेत ना PCMB वाले पण असतील तुझ्यासोबतचे भरपूर. मी पण आहे सर PCMB मध्ये. मग तू 2 अटेम्प्ट केले का. 2 अटेम्प्ट साठी भरलेला आहे का फॉर्म. नाही मी आता म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट साठी भरलाय फक्त PCBचा. हा सेकंड अटेम्प्ट भरली PCBची. हे तर म्हणजे 2 एक्झाम असतात. PCMची वेगळी द्यावं लागेल तुला जर का तुझी इच्छा असेल तर, आणि PCMBची वेगळी. असं तू केलेलं आहे का फक्त हो सर. एकच मी PCMचा 2 अटेम्प्ट देते आणि PCBची एकच अटेम्प्ट देते. PCBची एकच अटेम्प्ट कसं काय. आपल्यावर आहे सर ते की म्हणजे आपल्याला 2 टाइम्स द्यायची की 1 टाइम द्यायची. ओके 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 ओके. पण मग त्याच्यासाठी फर्स्ट अटेम्प्ट कंपल्सरी, जर फर्स्ट दिली तरच सेकंड देता येईल. हे मला नव्हतं माहिती. हे बरं झालं तू थँक्यू मला तू सांगितलं. मला माहित नव्हतं हे आपल्यावरती असतं म्हणून. म्हणजे आपल्यावरती इथे समजा फर्स्ट इयर पहिल्याच अटेम्प्टमधल्या जर का पर्सेंटाईलवर होत असेल तर पहिल्या त्याच पर्सेंटाईलवर ॲडमिशन होऊन जाते. हो सर. आणि जितकी आपण अटेम्प्ट देतो तितकी फीज वाढत असेल ना फॉर्मची. हा मग तसं तर होतच. ह्यावेळेस फॉर्मची फी काय आहे. 2000 रुपये. 1000. 2 अटेम्प्टची नाही, एका फॉर्मची 1000. तर 4 भरले तर म्हणजे 4 फॉर्म भरले तर 4000. एका फॉर्म मध्ये 2 अटेम्प्ट करता येतात असं. म्हणजे PCMचा एक अटेम्प्ट भरली तर 1000 रुपये आणि PCMB भरली तर 2000 आणि PCMB दोघी टाइमची भरली तर 4000. ओके. फीज पण वाढलेली म्हणजे त्याच्यात तरी वाटतं.
फीजची पण इन्क्रीज हा. झालेली एक्झाम वाईज, भरपूर बदल झालेला आहे. मग आता मी तुला एकच सजेस्ट करेल, जर तुझं कॉलेज नाही लागत तर एकदा तुम्ही पण ट्राय करावं नायलेटला जाऊन. नायलेटचं कॅम्पस तुम्ही ऑनलाईनला बघ, मी तुला दाखवतो स्क्रीन शेअर करून, ठीक आहे. हे रेकॉर्डेड लेक्चर टाकून दे, मी रेकॉर्डच होतं हे पण, ठीक आहे. बघा तुला सांगू, माझा नंबर लागला होता तिथं पण मी गेलो नाही. माझा तर पहिले जायचं नंबर होता, एक्झाम पण दिली होती. मला इथं प्रायव्हेट कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागत होतं, पण माझं कुठंतरी मी चेंज केला आणि मी नाहीच गेलो तिथं. मग मी तुला दाखवतो. सर माझं म्हणणं आहे की आपण म्हणजे ट्रिपल ची एक्झाम देतोय, तर मग त्याची म्हणजे सीओईपी पण जर आपण त्यांना सांगितलं की मी ट्रिपल सी दिलेली, तर मग ते आपल्याला प्रायोरिटाईज करतील का नाही करणार? ते करतात, त्यांच्या यादीत तुमचे नावं असतात. आणि पहिली गोष्ट, तुम्हाला एक्झाम तुम्ही होताच तिथं सिलेक्ट का, तर तुम्ही ट्रिपल सीचा जो सिलेबस आहे ना तो तिथं मागितलं तर नाही जात. असं फॉर्मली तुम्हाला डायरेक्ट असं डिक्लेअर नाही केलं त्यांनी किंवा ट्रिपल सी केलेलं आहे आणि त्यालाच असं. पण हा ए लेवल जर का तुझा झालेला असला, ए लेवल्स मीन्स ए लेवल कोर्स त्यांच्याकडनं दिलेला आहे. तो एक कोर्स आहे ट्रिपल सी सारखाच आहे बिलकुल, अर्धा सिलेबस त्याच्यात तोच आहे. फक्त हा ए लेवल कोर्स 1 वर्षाचा कोर्स आहे. जर तुझा तो झालेला असेल तर तुला डिग्रीमध्ये सेकंड इयरला डायरेक्ट ॲडमिशन भेटेल. कळलं माझं बोललेलं? म्हणजे तुला डायरेक्ट पूर्ण 4 वर्ष घालवण्याची गरज नाही इंजिनिअरिंगमध्ये, तुला डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन भेटून जाईल. कळतंय? म्हणजे तू इथं डिप्लोमा करशील 3 वर्षाचा, ते करण्याऐवजी डिप्लोमा 3 वर्षाचा केला तेव्हा तुम्हाला कुठेतरी सेकंड इयरला ॲडमिशन भेटतं इंजिनिअरिंगच्या. पण इथं एकाच वर्षाच्या कोर्सवरती तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन भेटतं नायलेटला. हा एक बेनिफिट आहे. कळलं का? हां, तिथं मागतात, तिथं सांगतात की ए लेवल कोर्स झालेला असला तर तुला सेकंड इयरला ॲडमिशन भेटेल. तिथं ट्रिपल सीची डिमांड नाही करत, ट्रिपल सी 6 महिन्याचाच असतो. पण तिथं तुम्हाला फायदा यायचा असं होतो, तुम्ही जो ट्रिपल सीचा सिलेबस करताय त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतात, त्यासारखे सिमिलर क्वेश्चन येऊ शकतात, कारण की सिलेबस सेम असतो. कळतंय माझं बोललेलं? हो सर. तुला काय वाटलं होतं की ट्रिपल सीची डिमांड करतात बॉस म्हणून? नाही, मला असं वाटलं ज्या टायमाला सर्टिफिकेशन होतं किंवा काही म्हणजे ते आपलं सीईटीचे मार्क्स त्यानंतर कट ऑफ लागता, तर मग त्यात आपण जर सांगितलं की हा मी दिलेली सीईटी अटेम्प्ट आहे, तर मग त्या टायमाला ते आपल्याला ऍडमिशन देत असतील असं वाटलं. ॲडमिशन भेटतंच. तुला मी पहिली गोष्ट सांगून देतो, हे तुला आणि मला माहिती समजा किंवा आपल्या क्लासेसच्या विद्यार्थ्यांना माहिती की नायलेट हे बीटेकचे डिग्री प्रोव्हाइड करते. मी जेव्हा गेलो ना तिथं कॉम्पिटिशनच नव्हतं, म्हणजे यादी इतकी कमी होती ना, म्हणजे म्हणून माझं नाव सिलेक्ट झालं असं का म्हणत नाही तर माझं नाव नसतं सिलेक्ट झालं जर का जास्त कॉम्पिटिशन राहिलं असतं तर, कारण की माझा स्टडी बी नव्हता जास्त. म्हणजे तू एक काम कर, तुझ्या क्लासेसमध्ये जितके पण आता महावीर माहिती आहे, महावीर जास्त दूर नाही क्लासेसपासून आपल्या, महावीर क्लासेसच्या जे विद्यार्थी आहेत ना त्यांना सांगा नायलेट माहिती जे सीईटी देत आहेत ना, आणि जे कम्प्युटर फील्डमध्ये आहेत, जे कम्प्युटर फील्डमध्ये ॲडमिशन घेणार आहेत आता, ज्यांना जसं सावित्रीबाई फुले पुणेचे विद्यापीठ माहिती आहे, ठीक आहे, हे कॉलेज माहिती आहे, तर त्या विद्यार्थ्यांना फक्त सांग की नायलेट माहिती आहे का त्यांचं. नाही माहिती सर, कोणालाच माहित नाहीये. हा, तर मग कळलं तुला आता माझं बोललेलं. मग तुला हो. हाच पॉईंट कळवतोय मी की नायलेटला जास्त ओळख नाही आहे, पण त्याची डिमांड भरपूर आहे पुढे भविष्यात. जर आता मुलांना नसेल, मला एक सांग, IIT बॉम्बेला का जातात एवढं मुलं? काय इतकी जोश येतो त्यांच्या अंगामध्ये IIT मध्येच जायचं म्हणून? इथे बी बीटेक करायलाच कोर्स सेम आहे. कळते माझं बोललेलं? आपला जो माइंडसेट आहे ना, आपलं जे काही गोल आहे ते बघा. मी असं म्हणतो, गोल काय आहे, इथं IIT बॉम्बेमध्ये करणारा मुलगा सुद्धा बीटेकच करणार आहे आणि इथं नायलेटमध्ये असणारा मुलगा बी बीटेकच करणार आहे. किंवा इथं आपल्या कॉलेज जे सीईटीच्या बेसवर जे कॉलेज भेटतात त्याच्यामध्ये बी बीटेक करणार आहे आणि इथं IIT बॉम्बेला पण बीटेकच करणार आहे. मग असं तुलना काय याच्यामध्ये, की मग तर तुम्ही म्हणा सर इथं फॅसिलिटीज जास्त आहे, सेंट्रल लेवलचं गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे सर, आणि टॉप महाराष्ट्रामध्ये टॉपला येतं, ते टॉप 10मधून कॉलेज येतं असतं, ते ऑल इंडिया मेरिट लिस्टमध्ये येतं, बरोबर असं म्हणतो. मग जर का तुमच्या ह्या सगळ्या मागण्या जर का पुऱ्या होत असल्या तर तुम्ही नायलेटला सजेस्ट करा जर तुम्हाला कॉलेज नाही भेटलं तर, असं माझं म्हणणं आहे. कळतंय ना? आपली इच्छा काय होती की असं चांगलं कॉलेज मिळलं पाहिजे, सेंट्रल गव्हर्नमेंटचं असलं पाहिजे, गव्हर्नमेंटची फॅसिलिटीज असल्या पाहिजे, पूर्ण गव्हर्नमेंट ते असलं पाहिजे, है ना. तिथं कम्प्युटरचं एज्युकेशन घेतलं पाहिजे. नायलेटला फक्त कम्प्युटरचंच, तुला तिथं नर्सिंगचं भेटणार नाही.
तिथं तुला LLB वगैरे काहीच भेटणार. तिथं फक्त म्हणजे स्पेशल कम्प्युटरला शिकवणारं कॉलेज ते तिथून तुम्हाला प्रोव्हाइड होतं. सर AI फॅकल्टी आहे का नायलेटला? मग तुला वेबसाईट त्यासाठी दाखवतो मी, म्हणूनच मी स्क्रीन शेअर केली. ठीक आहे, इकडेच दाखवून देतो. तू स्टडी नाही केला का नायलेटवर? मला वाटलं मी सांगितल्यावरती केला असं म्हटलं. नाही सर, बघितलेलं पण मग त्यात AI वगैरे काही नव्हतं याच्यामध्ये असं वाटलं. हार्डवेअरमध्ये जास्त करून शिकवतात. हार्डवेअरमध्ये भरपूर डीप जाऊन शिकवतात. हार्डवेअरचे वेगवेगळे कोर्स आहेत. ठीक आहे, डिजिटल युनिव्हर्सिटी प्लॅटफॉर्म नायलेट. ओके, आणि पहिला मुद्दा असं होतं, समजा तुम्ही नायलेटकडनं डिग्री कंप्लीट केली तर बाकीचे मुलं प्रायव्हेट जॉब शोधत बसतात. इथं तिथं गव्हर्नमेंटला अप्लाय करतात. पण जेव्हा तुम्ही कोणत्याही गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये कम्प्युटरच्या क्षेत्रात जेव्हा नायलेटचं सर्टिफिकेट दाखवतात ना सेंट्रल गव्हर्नमेंटचं, तर तिथं मान्य करावं लागतं. उलटं ते तिथं वेगळं इम्पॅक्ट पाडतं ते, मला असं वाटतं. कारण की सेंट्रल गव्हर्नमेंटचा कोर्स असल्यामुळे. आणि दुसरी गोष्ट, नायलेटला स्वतः नायलेटकडे समजा भरपूर रिक्वायरमेंट निघतात. टीचर्सच्या निघतात, BTech डिग्रीसाठी तिथं भरपूर भरती निघतात, ज्युनियर इंजिनियरच्या निघतात. त्या ठिकाणी सुद्धा तुमची आता ती संस्था त्यांचं सर्टिफिकेट नाही घेणार तर कोणाचं घेईल? आणि मी रेग्युलर रिक्वायरमेंट बघतो तिथं रेग्युलर पोस्ट येतात जॉबच्या, मी ते बघतो. दिसते स्क्रीन तुला? हो सर. बघ, नायलेट डीम्ड युनिव्हर्सिटी. आता बघ, नायलेटच्या वेबसाईटला जायचं, नायलेट सर्च करून. हे पहिलं पेज ओपन करायचं. हे ओपन केल्यावर मोबाईलवर तुला हे 4 ऑप्शन दिसतील, 1 2 3 4 5. हे सेंटर कधी आपल्याला ओपन करायचं असं CCCचं, तर आपण CCCचं सेंटरसुद्धा ओपन करू शकतो. त्याचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी हे इथं जावं लागतं. नंतर व्हर्च्युअल अकॅडमी, एक व्हर्च्युअल अकॅडमी पण त्यांनी आता ह्यावेळेस नवीन तयार केलेली आहे, ज्याच्यामध्ये मुलं घर बसून स्टडी करू शकतात. याच्यामध्ये पण काही असे लेक्चर आहेत जे रेकॉर्डेड करून त्यांनी ऑलरेडी टाकून ठेवलेले CCCचे. म्हणजे तुम्ही घर बसल्यासुद्धा याच्यामध्ये 2 ऑप्शन येतात की तुम्ही 500 रुपीज फी पेड करून डायरेक्ट CCCची एक्झामसुद्धा देऊ शकता. आणि इथंच ते रेकॉर्डेड लेक्चर बघवायचे आणि एक्झाम द्यायचे, म्हणजे सेल्फ स्टडीसारखं. नंतर येतं तुमचं मेन कॉमन वेबसाईट, जी आपली कॉमन वेबसाईट आहे. इथं तुम्हाला हॉल तिकीट वगैरे जनरेट होतात तुमचे. हे असं एक पेज यायचं. ठीक आहे, रिक्वायरमेंटमध्ये बघ इथं भरपूर भरत्या पण निघतात नायलेटच्या. पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच कॉलेज आहे फक्त, संभाजीनगरला. बघ आता इथं एक शेवटचं ऑप्शन आहे, तुला कॉलेजचं बघायचं ना. नायलेट डीम्ड युनिव्हर्सिटीवरती डीमेड युनिव्हर्सिटीवरती क्लिक करायचं. ठीक आहे, बघ इथं तुला सगळी इन्फॉर्मेशन भेटेल त्याची. MTech बघ, सगळं कम्प्युटरशी रिलेटेड. एक पण तुला असं भेटणार नाही की वेगळ्या फील्डमध्ये, सगळं कम्प्युटरच्या फील्डमध्ये. बॅचलर BCA घ्यायचं असेल तर BCAसाठी अप्लाय करू शकते. BTechसाठी आता BTechसाठी काय मागितलं त्यांनी बघू आपण. अप्लाय म्हणजे आतापासूनच चालू झालं आहे वाटतं. ठीक आहे, अप्लाय केलं 4 इयर्स. ठीक आहे, कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग. आणि कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग तुम्हाला सांगतो, आतापर्यंत तिथं BTech फक्त, मी जेव्हा अप्लाय केलं होतं तेव्हा फक्त चालू झालं होतं तिथं. म्हणजे चालू तिथं BTech हे झाला होता. म्हणजे विचार कर, अजून काहीच दिवस झाले नाही, म्हणजे अजून भरपूर मुलांना माहिती व्हायचं बाकी आहे. जेव्हा मुलांना कळेल की नाही हे पण एक गव्हर्नमेंट कॉलेज आहे जिथे इंटरेस्ट एक्झाम दिल्यावर लगेच सिलेक्शन होतं. किंवा SC/ST वाल्यांना तर पूर्ण फी कमी आहे, म्हणजे इतकी CETची झंझट ठेवायची नाही आपल्याला. किंवा CETला कॉलेज नाही भेटलं तर एक शेवटचं ऑप्शन आपल्याला उरतं आहे, तेव्हा मुलं जाऊ शकतात. तेव्हा आणि भरपूर मी सांगतो भविष्यात, मी तर म्हणतो ना आतापासूनच भरपूर गर्दी होऊन गेली असेल तिथं, गर्दी चालू होऊन गेली असेल. ठीक आहे, 2 मिनटं, कारण की भरपूर कॉम्पिटिशन पण येईल तिथं आता लवकरच. बघ, BTech ॲडमिशन आता इथं जे एक्झाम घेतली जाते ना ती JEE घेतली जाते. इथं 2च्या बेसवर घेतात. JEEच्या बेसवर ॲडमिशन होतात. म्हणजे जर का तू JEE पास केली आहे तर तू फक्त तिथं नाव रजिस्ट्रेशन करून द्यायचं, ती मेरिट लागते JEEच्या बेसवर. ती
तिथे ॲडमिशन होऊन जातं. म्हणजे जसं IITला JEEच्या बेसवर मेरिट लागते तसं इथं JEEच्या बेसवरती मेरिट लागते. दुसरी प्रोसेस अशी असते, जर तुझं JEE झालेलं नाही आहे, JEE तू केलं नाही, तू MSc CET दिली आहे, ते MSc CET हे पाहत पण नाही. ते म्हणतात सर CET झालं हे घ्या, ते म्हणतात तिथं ठेवते. मला तसंच केलं होतं, तिथं ठेव म्हणतात, नाही सांगतात MSc CET बघ नाही, ते सांगतात 1000 रुपये पेड करावं लागतात एक्झामिनेशनच्या इथल्या. आणि ही जोसा करून एक, आणि ती रजिस्ट्रेशन फी सगळ्यांनाच असते 1000 रुपये. ही जोसा एंट्रन्स एक्झाम त्यांची असते. JEE एक्झाम असते एक प्रकारे त्यांची कॉलेजकडनं घेतली जाणारी. आणि ह्या एक्झाममध्ये आपल्याला पास व्हावं लागतं, ज्याच्यामध्ये सगळं जनरल नॉलेजचे क्वेश्चन असतात किंवा सायन्सचे असतील 12वीचे. थोडं वेगळा असतो पॅटर्न, पण असे पण काही क्वेश्चन असतात जे जसं CCCला विचारले जातात बेसिक. म्हणजे एक हे त्याच प्रकारे असतं, मीन्स जसं पॅटर्न तोच आहे जसं की CCCचा आहे. CCCला कोणते इक्वेशन येतात जसं बँकिंगचे वगैरे त्या पद्धतीचं. म्हणजे याची थोडी वेगळी एक्झाम बघायला भेटेल, असं नाही की एवढी पण हार्ड भेटेल की तुम्हाला पासच करता नाही. अशी एक्झाम राहील मॉडरेट, जी तुम्हाला 100 कधी प्रश्न येतील, 100पैकी 60 प्रश्न तरी तुम्ही चांगल्या आरामात स्वतः सॉल्व्ह करू शकणार. नंतर येतं बघा SC/ST साठी 1000 रुपये आहे. आणि द स्टुडंट मस्ट बी सबमिट कम्प्लीट रजिस्ट्रेशन अलॉंग विथ रजिस्ट्रेशन फॉर फीस 500 रुपीज. ही फी नॉन रिफंडेबल असेल तुम्हाला. आणि SC/ST वाल्यांना 1000 रुपये ती पेड करावे लागतात फी द्यासाठी. मी माझ्या टायमाला मी SC मध्ये येतो म्हणून मला 1000 रुपये त्यांनी पेड करायला सांगितले होते. आणि सबमिट द कम्प्लीट रजिस्ट्रेशन फ्रॉम अलॉंग विथ रजिस्ट्रेशन फीज 500 रुपीज. 500 रुपीज फी वेगळी लागणार आहे तुम्हाला त्यासाठी. कळतंय. आणि ओपन विद्यार्थ्यांना पण 1000 रुपयेच आहे. बाकीचे जे आहेत ना त्यांना पण 1000 रुपयेच फी येते. ठीक आहे, मला पण 1000 रुपयेच फी भरावं लागली होती. इथून हा फॉर्म फिल करायचा तुम्ही, ठीक आहे. आणि हा फॉर्म फिल केला तर तुम्हाला इथं बघ यांचं एक ब्राउचर बघू आपण की काय काय मागतात त्या प्रोग्रामसाठी इलिजिबल म्हणून. बघे औरंगाबादचं नाव आलं इथं, ठीक आहे. कोणकोणते कोर्स अवेलेबल आहेत औरंगाबादला इतके सगळे लिस्ट दिलेली आहे. सीट्स किती आहे बघ, मला सांग. मोजून जर का 200 विद्यार्थी गेले तर किती कॉम्पिटिशन होऊन जाईल, कळतंय का. 200 तरी कॉम्पिटिशन कमीच राहील आणि भरपूर कमी मुलं जातात. आणि माहितीच नसतं ना टाईम टेबल यांचा कसा आहे तरी. आणि तरी हे पेपरमध्ये पण याची बातमी देतात. आता बघ कम्प्युटर सायन्सच्या 60 जागा आहे ना, नाही होते. याचं एक ब्राउचर भेटेल आपल्याला इथून. याचा ब्राउचर नाही का इथं, थांब 2 मिनटं. ते ब्राउचर दाखवायचं तुला की ते म्हणत आहे ना की ब्राउचर इथं CCC मागितलं जाईल का, तर CCCचं पण मी तुला दाखवून देतो जर का ॲड केलं असेल काही नवीन तर. मी तर मागचीच माहिती सांगतो सगळी. एक ब्राउचर होतं याचं माझ्याकडे. कॅम्पस स्टुडंट फॅसिलिटीज. अप्लाय, ओके. इथं आता कोर्सेसचे नाव आले होते ना तसं पाहिजे मला. 2 मिनटं. लिंक टू युनिव्हर्सिटी. बघ हे पहिलं पेज आहे. आता मला पण काही सराव नाही या वेबसाईटचा किती की दरवेळेस मी जाऊन इथं बसत नाही म्हणून हे आलंच पाहिजे, ठीक आहे. स्टुडंट ग्रीव्हन्स इंटरनेट कॉलेज. थांबा 2 मिनटं. हा बघ हे आलं इथं बीटेक सेस, याच्यावर क्लिक केलं. आता इथं ब्राउचरचं ऑप्शन दिलं नाही यांनी. अप्लाय, हे परत त्या पेजवर घेऊन जातील. ऑर्डनेस प्रोग्राम, हां डिप्लोमा रेग्युलर वाले.
बघ तू या वेबसाईटला जाऊन व्हिजिट दे आणि इथून तू याची हे घे ब्राउचर आणि त्या ब्राउचरमध्ये बघ हे बघ बीटेक दिलेलं आहे. बीटेकसाठी भेटलं ब्राउचर. ठीक आहे. हे बघ आता या ब्राउचरमध्ये यांनी सगळं सांगितलं की कोणता विद्यार्थी हवा आहे ना, त्याचं काय झालं, हां काय होईल, टेस्ट कशी असेल, जी एक्झाम ते घेतात कॉलेजवाले तर ती एक्झाम कशी असणार आहे हे त्याच्यात दिलेले आहे त्यांनी. रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड ही एक टेस्ट असते रिझनिंगची. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ बेस सेट 10+2 सिलेबस 12वीचा सिलेबस असेल ज्याचे 70 मार्काचे 70 MCQ त्यामधून येतील. ऐकते का नुसता तर गेलीस. आणि हो सर ऐकते. JEE मेन्सच्या बेसवरती पण तिथं मेरिट लागते. आणि हे एक ब्राउचर तुला टाकून देतो मी, जर तुला कामाचं असेल तर तू बघू शकतो, तुला जर काही इंटरेस्ट असेल तर. बेसिक सायन्स. फीज कशी असेल तुमची वाटतं, फीज नाही क्रेडिट UGC प्रोग्राम असेल तो, ठीक आहे तुमचा एक. नंतर UGCचं सर्टिफिकेट भेटेल तुम्हाला. UGC अप्रूव्हेड आहे ना, नायलेट. आणि ते A लेवलचं दाखवू तुला की A लेवलने डायरेक्ट सेकंडरीला ॲडमिशन भेटतं म्हणून. ते महत्त्वाचे पॉईंट्स दाखवून देतो मी. बघ आता इथं CCC काय, इथं CCCचा जो मिनिंग आहे ना बेटा इथं वेगळा आहे. मी पूर्ण छानून मारले आहे माझ्या टायमाला. CCCचा हा वेगळा मिनिंग आहे. इथं असा मिनिंग नाही आहे की CCCची एक्झाम हवी म्हणून. इथं CCCचा हा वेगळा मिनिंग येतो, ज्याचा मिनिंग आहे चेअरपर्सन शॉल सेट द MSc क्वेश्चन पेपर. CCC a question paper moderate committee may be formed out of the member of CCC chaired by the chairperson CCC. इथे CCCचा वेगळा मिनिंग असतो, ठीक आहे. तर CCCला आपण इथं A लेवलचं सांगितलेलं आहे तुम्हाला. भरपूर मोठं ब्राउचर मोठं असतं सगळं, त्याच्यात सगळी पूर्ण इन्फॉर्मेशन. जर तुला काही डाऊट आला तर हे ब्राउचर तू पूर्ण वाचता नाही आलं तर Gमिनीला टाकायचं आणि सांगायचं आणि तुझं महत्त्वाचं काय तिथं विचारून घ्यायचं की या कॉलेजमध्ये काय होईल काय नाही होणार, कोणत्या कोर्सवरती मला सेकंडरीला भेटेल, कोणत्या कोर्सने नाही भेटणार. कळलं? म्हणजे पूर्ण तुला पण वाचण्याची गरज नाही. AIला विचारून तू ही सगळी माहिती शोधू शकते. सीट किती रिझर्वेशन आहे, ठीक आहे, याच्यात हे दिलेले आहे. हां बघ दिलेले इथं 3 year डिप्लोमा रिस्पेक्टिव्ह डिसिप्लिन विथ मिनिमम 50% मार्क्स 45% फॉर SC ST अँड PWD कॅन्डिडेट. जर तू PWDमध्ये येत असेल, SC STमध्ये येत असेल तर 45%वरती तुझं मेरिटमध्ये नाव येऊन जाईल. म्हणजे मी यातला होता ठीक आहे, क्लिअर करून देतो. मी यातला एक विद्यार्थी होतो. 50% मार्क्स पाहिजे. ओपन विद्यार्थी किंवा जे बाकीचे विद्यार्थी आहेत ना त्यांना 50%च्या मार्क्स, जसं CETला आपण 50% मार्क्स पडावं लागतं आपल्याला, तसं की तुम्ही जी एक्झाम देता ही CETच्या पेक्षा वेगळी एक्झाम इथली. तर ह्या एक्झाममध्ये तुम्हाला 50 मार्कापेक्षा वरती मार्क्स पाडायचे किंवा 50 मार्क्स पाडायचे. एलिजिबिलिटी काय आहे, तुमचा A लेवल कोर्स झालेला पाहिजे. जर का तुम्ही डिप्लोमा डिग्री कोणती केलेली नसेल किंवा तुमचा A लेवल कोर्स झालेला आहे तर तुम्हाला डिसिप्लिन विथ ॲग्रेट 50% मार्क्स इन फिजिक्स केमिस्ट्री इन मॅथमॅटिक्स 10+2 45% PWD कॅन्डिडेट. ॲडमिशन टू लिटरल एंट्री विल बी सब्जेक्ट टू अवेलेबिलिटी ऑफ सीट. याचा मिनिंग काय होतो, लिटरल एंट्री मीन्स डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशन. म्हणजे A लेवल जर का कोर्स सुद्धा झालेला असला, ठीक आहे, A लेवल कोर्स, तर तुला 4 वर्षाच्या डिग्री नसेल, तुला फक्त 3 वर्षाची होऊन जाईल जर का तू हा कोर्स केलेला असला तर, ठीक आहे. कॅटेगरी वाईज रिझर्वेशन, प्रत्येक कॅटेगरीला वेगवेगळं रिझर्वेशन आहे सीटप्रमाणे. जसं इथं आता दिलेले आहे SC 27%, SC 7.5%, कोटा 15% दिलेले आहे, अप्रुव्हल कोटा, ठीक आहे. आणि बॅकवर्ड क्लासेस 3%, PWD कॅन्डिडेट 10%. अशा पद्धतीने इथं दिलेलं आहे. मी हा तुला फॉर्म टाकून देतो, हा बघून घे, ठीक आहे. जास्त बोर करून दिले मी माहिती असणं आवश्यक आहे मुलांना. एक गोष्ट मला तुमच्याकडनं ऐकायची, अनुषा तुझ्याकडनं ऐकायची आहे की तुला नवल नाही वाटत का की जिथं मुलगा 2 वर्षाचं डिग्री कंप्लीट करतो तेव्हा त्याला जाऊन हे सर्टिफिकेट मिळतं. पण इथं एक लॉजिक आहे
जिथं 2 वर्ष डिग्री करायला लागतात तिथं एका वर्षाच्या डिग्रीवरती इंजिनिअरिंगला डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन भेटून जाते. बेनिफिट आहे का इतरपेक्षा? इतर कोणतं कॉलेज देणार नाही असं. तुझे काही डाऊट्स असेल तर सांगून द्या आता. ग्रुपला टाकलं मी. कळलं का? गेलं नाही डोक्यात सर, काही समजलं नाही म्हणून. ठीक आहे. त्या बीटेक A-level कोर्स आहे. A-level कोर्स माहिती मग तुला? नाही सर, तो कोर्स कुठून केला जाईल? म्हणजे समजा जर मला A-level कोर्स करायचा आहे तर मग तो आपल्याकडनंच केला जाईल का दुसरी कोणती वेबसाईट वगैरे त्यावरनं केला जातो? त्याचं एक वेगळं गायडन्स तुला देईल मी, ज्याची तू सेल्फ स्टडी पण करू शकते. बाहेर क्लासेसमध्ये गेली, आपल्या क्लासेसला सोडून जर का दुसऱ्या क्लासेसमध्ये गेली तर तुला 50,000 रुपये तिथं फी द्यावी लागेल त्या कोर्सची. 50,000 रुपये, 40,000 रुपये, 30,000 रुपये फी आहे. मी स्वतः गेलेलो नाही आहे कधी दुसऱ्या इन्स्टिट्यूटमध्ये विचारायला की A-level कोर्स किती, कारण की A-level कोर्स या ऑलरेडी मला माहिती होती, पण मी कधी त्याच्यामध्ये इंटरेस्ट दिला नाही. आपलं ट्रिपल-सीच होतं बेसिक कोर्सवरती. पण जेव्हा मी तिथं गेलो आणि तिथं मला गेल्यावर कळलं अरे A-level असं काम करतोय. A-level तिथंच नाही, ते A-level जे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जागा आहे रेल्वे आहे, मोठमोठ्या गव्हर्नमेंटच्या जागा आहे, त्या ठिकाणी सुद्धा A-level मागितलं जातं. त्याची स्क्रीनशॉट पण मी तुम्हाला पाठवून देईन. ट्रिपल-सीपेक्षा आधी तर तो मागितला, पण तो 1 वर्षाचा कोर्स आहे ना पूर्ण. तर तो कोर्स जर का तू प्रायव्हेट कॉलेजला करायला, प्रायव्हेट क्लासेसमध्ये करायला गेलीस तर तिथं फी जास्त घेतात. ठीक आहे, फी धक्कादायक असते त्यांच्याकडची. पण जर का तू सेल्फ स्टडी केला त्याच्यावरती तर तुला फक्त मोजून 12,000 रुपये वाटतं, 1200 रुपये. सर मग आपल्या क्लासेस कडनं नाही होणार का तो? आपल्या क्लासेसकडनं फक्त ट्रिपल-सी शिका, ट्रिपल-सीची एक्झाम पास करा, ट्रिपल-सीचा सिलेबस केला तर म्हणजे तुमचा A-level अर्धा झाला समजून घ्या. आणि काही मग अर्धा कंप्लीट करायचं आहे A-levelला. आणि जर ठीक आहे चालेल सर, मग मला तसं गायडन्स कराल का सेल्फ स्टडीसाठी? भेटेलच ना बेटा माझ्याकडनं. ते असं विचारायची गोष्ट आहे काही. उलट माझी इच्छा आहे मुलांनी केलं पाहिजे. उलट A-level पास झाले, मी नाही केलं ती एक्झाम जर का तुम्ही पास झाले तर मला भरपूर आनंद होईल, असं माझं म्हणणं आहे ते. आणि ते करून ठेवलेलं बरं. समजा तुझा नंबर नाही लागत चांगल्या कॉलेजला, तुझं चेंज होऊन जातं, डायरेक्ट फील्ड तू चेंज करून घेते, तर तू कम्प्युटरमध्ये तुला कुठेतरी पाय ठेवायचाच होता म्हटल्यावर तर तू असे कोर्स करून ते वाचवू शकते, असं आहे. ठीक आहे. हो सर. ओके. आणि त्यासाठी पण मी तुला एक ब्राउचर टाकून देईन द्यायचा, त्याचं ब्राउचर पण बघून घेतो की त्यासाठी काय काय लागतं. ठीक आहे, कळलं सगळ्यांना आणि तूच एकटी ही रेकॉर्डिंग लेक्चर पाठवा लागेल. सर मला ना माझा म्हणजे नंबर चेंज करायचा आहे, तो म्हणजे ग्रुपला ऍड आहे, तो नंबर मम्मीचा आहे, माझा पर्सनल नंबर ऍड करून घ्या ग्रुपला, मी तुम्हाला मेसेज करून देईल. ठीक आहे, व्हॉट्सअपला टाकून. हो. ठीक आहे, गुड नाईट.